पुढे एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहूया। राजस्थानमधून पुढे एक मोठी बातमी येत आहे। राजस्थानमध्ये तुफानी वादळ आल्याचं दिसतंय। ही दृश्य आपण पाहू शकतो, किती भीषण असं तुफान वादळ इथे आपल्याला पाहायला मिळतंय। या दृश्यांमधूनच या वादळाची आपल्याला भयानकता दिसून पडतीये। राजस्थानमधली ही दृश्य आहे सध्या आपण पाहतोय। राजस्थानमध्ये तुफानी हे वादळ आलेलं आहे। वादळामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। कशा प्रकारे आकाशामध्ये उंचवर या धुराचे लोळ आपल्याला पाहायला मिळत आहेत। धुळीचं साम्राज्य पूर्णतः आपल्याला पाहायला मिळत आहे। राजस्थानमधली ही दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रशांत, नेमक्या कुठल्या भागामध्ये हे धुळाचं वादळ आलंय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, राजस्थानमधील बिकानेर असो, श्रीगंगानगर असो, श्री किरणपूर असो, गस्सियपूर असो, बिजवायल असो, यासारख्या सर्व परिसरामध्ये जोरदार तुफानी असं वादळ आलेलं आहे। पावसासोबत गारा देखील पडत आहे। पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हे तुफानी वादळ आलं आहे, या जर खास बघितलं, बिकानेर जिल्ह्यातील अजसर या भागामध्ये या वादळाने प्रवेश केलेला आहे आणि चारही दिशेने फक्त वाळूच वाळू मला मिळतंय। आणि ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी जोरदार पाऊस देखील सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने हे वाळू आणि अंधार अशा या पद्धतीचे वादळ असल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच चुरू या शहरामध्ये देखील काळे पिवळे वादळ आलेले आहे। तिथे जी वाळू आहे त्या वाळू सोबत असं म्हणता येईल की धूळ देखील उडत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांना आपले लाईट जाळावं लागत आहे। आणि प्रति या वादळाची जर आपण हे जोगी बघितली, वादळ ज्या वेगाने येत आहे ते प्रति 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाला जर वेग असल्यामुळे आणि जोरदार हवा वाहत आहे, त्यामुळे इथे या वादळामुळे याला असं म्हणावं लागेल की तुफानी वादळ आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना अतिशय अनेक अडचणींना पुढे जावं लागत आहे। नक्कीच या कधीचं हे वादळ आहे, कधीची ही दृश्य आहेत आणि या संदर्भात हवामान विभागाकडून कुठला अलर्ट देण्यात आलेला होता का? काही उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या का? या संदर्भात राजस्थान गव्हर्नमेंटच्या वतीनं, राजस्थान सरकारच्या वतीनं आणि केंद्रीय हवामान खात्याच्या वतीनं यापूर्वीच इशारा देण्यात आला होता की या भागांमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे आणि वादळाची जी मर्यादा आहे ती मोठी असण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे संकेत देण्यात आले होते। अशा प्रकारचा हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता।